तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा फार्मर मी. तर गावाविषयी मी थोडीफार माहिती सांगणार आहे. तर तुम्ही प्लॉट बघू शकता गावाचा. हे ते 20 ते 25 दिवसाखालचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता की गावाचे फुटवे देखील भरपूर आलेले आहेत. गहू जास्त करून दाटही नाही, जास्त करून पातळही नाही, बरोबर असा मध्यम स्वरूपाचा आपला गहू आहे. आणि गव्हाचे म्हणलं तर जास्त करून गवत देखील गावात आलेलं नाही आपल्या. त्याच्या अगोदर आपण गहू लावायच्या अगोदर काय केलं की शेणखत टाकून घेतलं. शेणखत टाकून घेतल्यानंतर बळी मारला, रोटर मारला, पाळी झाली. त्यामुळे गावात आपलं कसलंही तण नाही. आणि काय काय शेतकऱ्यांचं आता ह्या दिवसात पाणी पिवळे पडायला लागलेले आहेत. त्यांनी शक्यतो पाणी कमी दिलं पाहिजे, पिवळे पडायला लागलेत म्हणल्यावर पानं. आणि धुक्याच्या दिवसात काय होतं की पाणी दिल्यामुळं कसं एकदम असं ऑक्सिजन खालनं निघल्यामुळं काय होतं की धुक्याने सगळीकडे पानावर फवारे पडल्याने पाण्याचं पडते, त्यामुळं पिवळे पडतात पाणी. तर त्याच्यापायी आपण जास्त देखील पाणी दिलं नाही पाहिजे. आणि गव्हाला आपण या 2 ते 3 दिवसात आपण एक डोस टाकणार आहोत, बेसळ डोस खताचा. तर त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ टाकीलच. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आहात तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुमचा फार्मर मी. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.